लक्ष द्या रे, आपल्याला काय करायचा आजचा जो काही टॉपिक आहे आपला तो कोणता आहे 2.21. कोणता आहे 2.21. याचा अर्थ पहा काय होते, हाऊ टू ग्रुप प्लांट. काय दिले, काय हेडिंग आहे आपल्या याचं, हाऊ टू ग्रुप प्लांट. कोण सांगते याचा अर्थ काय होते हाऊ टू ग्रुप प्लांट, सांग. एवढा आहे का याचा अर्थ, हे काही सांगू राहिला का तू? तू सांग रे. आता लक्ष दे, हाऊ हाऊचा अर्थ काय होते, कसा कशी कसे. टू म्हणजे करिता, ग्रुप म्हणजे गट, प्लांट्स म्हणजे वनस्पतीचे गट कसे कराल. कारण क्वेश्चन मार्क आहे इकडे, तर काय होणार आहे, वनस्पतीचे गट कसे कराल असं विचारलं. समजू राहिला काय प्रश्न विचारला, वनस्पतीचे गट कसे कराल. सांगा बरं कसे करू शकतो वनस्पतीचे गट आपण, पानावून करू शकतो. कसे करू शकतो पानावून, सांग. व्हेनेशन कसं आहे, एक रेटिक्युलेट व्हेनेशन असते, एक
आलं का लक्षात? असं टप्प्या वाईज आपण त्याच काय करणार आहे, लक्षात घेणार ते कसं आहे काय आहे. आलं लक्षात? आता काय म्हणते, यू म्हणजे काय होते, टू, मस्ट म्हणजे
हा सांग. वेगवेगळ्या झाडाच्या खोडामधील थिकनेस, हाईट आणि हार्डनेस ते सोडून त्यांच्या लीव्स मधील शेप, कलर, साईज यांची अरेंजमेंट. पूर्ण वाक्य तर पूर्ण कर. वेगवेगळ्या झाडाच्या खोडामधील जाडपणा, उंची आणि कडकपणा याच्या सोडून रंग. असं एवढं तुटक नाही रे, लवकर सांगायला पाहिजे. हा सांग रे. विविध वनस्पतींच्या खोडामध्ये जाडीमुळे, उंचीमुळे आणि काठोरपणामुळे विविध असतात. जेव्हा वनस्पतींची पान आकारात, रंगात आणि आकार आणि रचनेमध्ये विविध असते. हा तर पहा, लक्ष द्या. आता 1 बाय 1 आपण पाहू. सांगतो सांग. वेगवेगळ्या झाडाची खोडे, जाडी, उंची, कठीणता ते सोडून त्याच्या पानांचे आकार, रंग, साईज आणि अरेंजमेंट मध्ये विविधता असते. आता तेच पाहायचं होतं. आता लक्ष दे, काय म्हणणं आहे त्याचं. 1 बाय 1 आपण पाहू. लक्ष द्या. द हे आर्टिकल आहे, याचं काय होऊ शकत नाही. स्टेम्स म्हणजे काय, खोडे. ऑफ म्हणजे काय, चाचीचे. तर ते समोरचा शब्द पाहतो आपण कोणाचे, डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या. प्लांट्स म्हणजे झाडे, म्हणजे वेगवेगळ्या झाडांचे खोडे. काय होणार आहे, वेगवेगळ्या झाडांचे खोडे. व्हॅरी म्हणजे बदलबिन होते, किंवा व्हॅरी म्हणजे काय म्हणू शकतो आपण, विविधता. व्हॅरी करणे म्हणजे विविधता. बदलबिन होऊ शकते, त्याचं काय अडचण नाही. पहा, तर त्याचं काय म्हणणं आहे की, लक्ष द्या, याचं काय म्हणणं आहे, म्हणजे वेगवेगळ्या झाडाची खोडांमध्ये विविधता. तर कशामध्ये विविधता, इन म्हणजे च्यामध्ये. कशामध्ये, थिकनेस मध्ये. थिकनेस म्हणजे जाडी, हाईट म्हणजे उंची, आणि हार्डनेस म्हणजे कठीणपणा, काठिण्यता किंवा कठीणपणा. तर त्याचं असं म्हणणं आहे, लक्ष द्या, वेगवेगळी झाडे किंवा वेगवेगळ्या झाडांची खोडे. लक्ष द्या, वेगवेगळ्या झाडांची खोडे ही त्याच्या थिकनेस मध्ये, हाईट मध्ये आणि कठोरपणामध्ये वेगवेगळी असतात. अलग लक्षात, सगळे सारखे असतात म्हणणं एकट्याचं नाही. त्याचं म्हणणं आहे, काही झाडं, लक्ष द्या, काही झाडाची थिकनेस म्हणजे जाडी बारीक राहील, काही झाडाची मोठी राहील. उदाहरणार्थ जर घेतलं पळाटी थिकनेस काय राहणार आहे, अंगठा. बरोबर आहे. तेच जर वडाचं झाड पाहिलं तर असं तुमच्या दोन्ही हातात मावणार नाही. तर मग त्याचे काय होते, काही झाडाची, त्याचं म्हणणं आहे की काही झाडाची जे काही स्टेम आहे म्हणजे खोड आहेत, या खोडामध्ये काय पाहायला भेटते, आपल्याला विविधता पाहायला भेटते. बरोबर आहे, व्हॅरिएशन पाहायला भेटते. म्हणजे काही पातळ राहतील, तर काही लय जाडे राहतील, थिक राहतील. म्हणजे पातळ पासून थिकनेस. दुसरी गोष्ट काय, हाईट. काही झाडाची हाईट कमी राहील, काही झाडं लय मोठे वाढतील. उदाहरणार्थ नारळाचं झाड पहा किती वाढते. तेच जर पाहिलं आपण बोर तर कमी वाढते. एवढी वाढते का, तर त्याचं म्हणणं आहे, लक्ष द्या, वेगवेगळ्या झाडांची खोडे ही त्याच्या जाडीमध्ये, उंचीमध्ये आणि हार्डनेस मध्ये वेगवेगळी असतात. अलग लक्षात, हार्डनेस म्हणजे काठिण्यता. आता काही पहा, हार्डनेस काठिण्यता कशी, जर काही झाडं असे वाकवले तर मोडतात तुमच्या हातात. झाड जरी असलं तर, जसं की शेवगा आहे, शेवग्याच्या डांगा पहा, हाताने मोडू शकतात, कारण ते हार्ड नाही. तेच जर बाबळीची अशी एखादी डांग असली एवढी जाडी, ती मोडून पहा हाताने, मोडते का नाही, ती कठीण आहे, चिवटपणा आहे त्याच्यात. समजू राहिलं. अशा प्रकारचं आपल्याला, म्हणजे त्याचं या अर्ध्या वाक्याचं काय म्हणणं आहे, तर त्याचं म्हणणं आहे, लक्ष द्या, वेगवेगळ्या झाडांची खोडे ही त्याच्या जाडीमध्ये, त्याच्या हाईटमध्ये आणि त्याच्या काठिण्य पातळीमध्ये वेगवेगळी असतात. व्हाईल म्हणजे काय होते सांगा बरं, तसेच. व्हाईलचा अर्थ तसेच होते. काय होणार आहे, व्हाईलचा अर्थ तसेच. समजू राहिलं, तसेच. द ल्यूज म्हणजे काय, पाने. तसेच पाने. व्हॅरी म्हणजे बदलणे किंवा वेगळेपणा. तर पाने बदलतात किंवा पानामध्ये वेगळेपणा असते. कशामुळे, इन शेप, कलर, साईज अँड अरेंजमेंट.
तर त्याचं काय म्हणणं आहे, तसंच पानामध्ये वेगळेपणा असते. कशामुळे? तर आकारामुळे, कलरच्या मुळे, त्याच्या साईज मुळे. आता लक्ष दे, शेप म्हणजे काय म्हणतो, आकार. साईज म्हणजे काय, अरे वेगवेगळं असेल ना, दोन्ही सारखं. दोन्ही जर सारखं असतं तर दिलं असतं वेगवेगळं. शेप आणि साईज हे थोडस पाहायला पाहिजे तुम्ही, काय हे वेगवेगळं पहा. तर शेप म्हणजे काय धरू शकतो आपण, आकार. कलर म्हणजे काय, रंग. साईज म्हणजे ती धरा आकारमान. काय धरा, आकारमान. ती नंतर सांगेल. अँड म्हणजे आणि. अरेंजमेंट म्हणजे काय, रचना. म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे, तसेच लक्ष द्या, तसेच पानेही, लक्ष द्या, तसेच पानेही त्यांच्या आकारात, त्यांच्या कलर मध्ये, त्यांच्या आकारमानात आणि त्यांच्या रचनेमध्ये वेगवेगळे असतात. म्हणजे सगळ्याच झाडाचं सांगा बरं, सगळ्याच झाडाची पानाची साईज सारखी आहे का? नाही. बोरीचं पान पहा, लहान आहे. तेच जर वडाचं पान पाहिलं तर थोडस आकारानं मोठं. तेच केळीचं पान पहा, आकारानं मोठं आहे. म्हणजे कशात बदलते, शेप. कलर मध्ये पहा, कलर मध्ये पण फरक आहे पानामध्ये. काळजीपूर्वक जर 10-12 पानं तुम्ही जमा केले तर पानामध्ये आहे हिरवेच, पण तरी पण पानामध्ये थोडाफार कलर आपल्याला वेगळा पाहायला भेटते. काही काही पिवळे बी नसतात जास्त, असं प्रकारचं. काही डार्क असतात, त्याचं म्हणणं आहे. साईज म्हणजे तेच आकारमान, काहीचं छोटं काहीचं मोठं. अरेंजमेंट, पान कसं चिपकेलंय झाडावर, कुठे त्या फांदीवर कशा प्रकारचं चिपकेलंय, हिच्यात बिन काही पानाले देठ असतात, काही पानाले देठच नसतात. जर काळजीपूर्वक लक्षात घेतलं तर त्याचं तेच म्हणणं आहे. तर त्याचं काय म्हणणं आहे, लक्ष द्या. तर त्याचं म्हणणं आहे, झाडाचे म्हणजे वेगवेगळ्या झाडाची खोडे ही वेगवेगळ्या त्याच्या थिकनेस नुसार, त्याच्या हाईट नुसार आणि त्याच्या हार्डनेस नुसार वेगवेगळे असतात. तसेच वेगवेगळ्या झाडाची पाने ही त्याच्या आकारामुळे, त्याच्या कलरमुळे, त्याच्या साईजमुळे आणि त्याच्या अरेंजमेंटमुळे कशी असतात रे, वेगवेगळी असतात. इथपर्यंत क्लिअर. आता समोर पाहू. समोरचं पहा, यू माइट हॅव ट्राइड ग्रुपिंग द प्लांट इन ऍक्टिव्हिटी 2.3 युझिंग वन ऑफ दिस फीचर. असं म्हणणं आहे. ऍक्टिव्हिटी 2.3 आपण पाहिली का रे, अजून पाहिली का नाही? पाहिली ना, 2.3 पाहिली. मग त्याच्यावरच क्वेश्चन आहे. सांगा बरं काय, कोण सांगते याचा अर्थ? आपण थांबू थोडस, सांगा त्याचा अर्थ काय होते. समजून राहिलं इथपर्यंत? समजलं नाही, इकडचं काही अडचण नाही ना? हा, सांगा त्याचा अर्थ. 2 मिनिटं आपण थांबू सगळ्यासाठी. चला काढा. हा, सांग. तुम्ही कदाचित वनस्पतींचे गट तयार करण्याचा प्रयत्न केला असेल. कृती 2.3 मध्ये यापैकी एखाद्या वैशिष्ट्याच्या आधाराने बरोबर आहे तो. आलं लक्षात? एक हे घे तर काहीतरी बक्षीस देऊ तुले, जसा असाच अभ्यास करत राहत जा. आलं लक्षात? हा, आता ध्यान द्या, याचं काय काय म्हणणं आहे, काय काय नाही. जसं असं व्यवस्थित जर उत्तर दिलं तर तुम्हाला पण बक्षीस भेटू शकते, असं काय नाही. हा, लक्ष द्या. यू म्हणजे काय सांगा? तू किंवा तुम्ही. माईट म्हणजे कदाचित. तुम्ही कदाचित. हॅव म्हणजे असणे करते, बरोबर आहे. ट्राईड म्हणजे काय, प्रयत्न केला असेल, म्हणजे तुम्ही कदाचित प्रयत्न केला असेल. ग्रुपिंग म्हणजे काय, गट तयार करण्याचा. असं धरू आपण, गटबाजी म्हणल्यापेक्षा काय म्हणजे त्याचं म्हणणं आहे, तुम्ही कदाचित गट तयार करायचा प्रयत्न केला असेल, बरोबर आहे. ग्रुपिंग द प्लांट, कोणाचा, वनस्पतीचा गट तयार करायचा प्रयत्न केला असेल. इन म्हणजे काय, च्या मध्ये. कोणाच्या मध्ये, ऍक्टिव्हिटी 2.3. आलं लक्षात? म्हणजे याचा अर्थ असा होते की, लक्ष द्या, तुम्ही वनस्पतीचा गट तयार करण्याचा प्रयत्न कदाचित, म्हणजे तुम्ही झाडांचा गट तयार करण्याचा कदाचित ऍक्टिव्हिटी 2.3 मध्ये प्रयत्न केला असेल. युजिंग म्हणजे काय, वापरून. वन ऑफ दिस फीचर. वन म्हणजे काय, एक.
ऑफ म्हणजे चाचीचे, दीज म्हणजे हे, ह्या, ही, फीचर्स म्हणजे काय, वैशिष्ट्ये. तर काय म्हणते ते, त्याचं म्हणणं आहे यापैकी किंवा ह्यापैकी एखादे वैशिष्ट्ये वापरून, काय यापैकी एखादे वैशिष्ट्ये वापरून, मग सगळं जोडा. सगळं जर जोडलं तर याचा अर्थ कसा होणार आहे, लक्ष द्या. यापैकी एखादे वैशिष्ट्ये वापरून तुम्ही ऍक्टिव्हिटी 2 म्हणजे यापैकी एखादे वैशिष्ट्ये वापरून ऍक्टिव्हिटी 2.3 मध्ये तुम्ही झाडाचे गट कदाचित तयार केले असतील. असं आलं का लक्षात, म्हणजे तयार केले असतील कदाचित. आता पहा 2.3 ऍक्टिव्हिटी काय होती, कोणाजवळ कार्ड आहेत पाहू दे. अशा प्रकारचं 2.3 मध्ये काय होतं, असे वेगवेगळे आपल्याला काय करायचे होते रे, कार्ड तयार करायचे सांगितले तुम्हाला, वेगवेगळ्या प्लांट्सचे, अॅनिमलचे, आणि त्याच्यावर काही क्वेश्चन विचारले होते, बरोबर आहे. मग असे कार्ड तयार केल्याच्या नंतर, क्वेश्चन विचारल्याच्या नंतर डबल काय करायचं होतं, याचे आपल्याला ग्रुपिंग करायचं होतं. कशाच्या बेसिसवर, सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस. तर आता हे प्लांटचे झाले, तसेच कशाचे, अॅनिमलचे. म्हणजे मी तुम्हाला अॅनिमलचे दाखवले, पण तसेच आपण प्लांटचे बिन तयार केले आणि त्याचं काय केलं, ग्रुपिंग बिन केलं. तर ग्रुपिंग कोणत्या बेसिसवर केलं, तर ग्रुपिंग बिन यापैकी एखाद्या वैशिष्ट्याच्या बेसिसवरच आपण ग्रुपिंग केलं, काही वेगळं केलं का याच्यात. अरे आलं का लक्षात. तर त्याचं तेच म्हणणं आहे की लक्ष द्या, तुम्ही कदाचित झाडाचे गट करण्याचा प्रयत्न केला असेल ऍक्टिव्हिटी 2.3 मध्ये, बरोबर आहे. तर यापैकी एखादे वैशिष्ट्य वापरून, म्हणजे वेगळं वैशिष्ट्य वापरलं का आपण, झाडाचं नाही. एक तर काय केलं असेल, एक तर स्टेमचं कोणतं तरी वैशिष्ट्य वापरलं असेल, स्टेमची थिकनेस वापरली असेल, स्टेमचं हाईट वापरली असेल, किंवा स्टेमची हार्डनेस वापरली असेल, किंवा लिव्हचा शेप वापरला आहे, लिव्हचा कलर वापरला आहे, लिव्हची साईज वापरली आहे, किंवा लिव्हची अरेंजमेंट वापरली असेल. असं वेगवेगळं करून तुम्ही काय केलं असेल, त्याचं क्लासिफिकेशन केलं असेल. क्लासिफिकेशन म्हणल्यापेक्षा ग्रुपिंग केलं असेल. काय केलं जाईल, ग्रुपिंग. इथपर्यंत क्लिअर झालं. आता समोरचं वाक्य पहा, you might have also learned in earlier class that plants can be grouped into herbs, shrubs and tree based on their heights and type of stem. एवढं मोठं वाक्य आहे. कोण सांगते याचा अर्थ काय होते, तर मोठं वाक्य तर बक्षीस बिन मोठं भेटेल, फक्त सांगा जर आलं तर. वेळ बिन देतो, चला करून पहा. सांग. तुम्ही आधीच्या तासिकेत शिकले असेल की वनस्पतींचे आपण गट औषधी वनस्पती, झुडपे आणि झाडे यांच्या आधारे करू शकतो, आणि त्याच्यावर त्यांची उंची आणि खोडाचा प्रकार याच्यावर. थोडस व्यवस्थित करा अर्ग्युमेंट, ते व्यवस्थित झालं नाही. हा कोण सांगते, नुसतं तोंडात पेन घालून होणार आहे का, हा सांगा. असं लय उशीर बिन नाही लागायला पाहिजे, आलं लक्षात. तर लवकर यायला पाहिजे तुम्हाला थोडस. समजू राहिलं, लय उशीर लावायचा का. तुम्हाला सुरुवातीला कठीण जाणार, पण यायला पाहिजे. आता सांगू शकतो तू, सांग. सांगत सांग. तुम्ही आधीच्या तासिकेत शिकले असेल की वनस्पतींचे गट औषधी वनस्पती, झुडपे आणि झाडांच्या आधारे आणि त्याच्या उंचीवर आणि खोडाच्या आधार
वेगळेपणा. बरं आता लक्ष द्या, आपण काय करू शब्दशः सांग. तुम्ही कदाचित आधीच्या तासिके शिकले असाल की वनस्पती त्यांचे गट, हर, श्रब, स्त्रीच्या आधारे आणि त्यांची उंची आणि वेगवेगळे टाइप्स ऑफ. थोडस त्यांना जे गलती गेली ते तूच केली. आता लक्ष द्या, आपण अक्षरशः पाहू. यू म्हणजे काय, तू किंवा तुम्ही. माईट म्हणजे कदाचित, तुम्ही कदाचित. हाव म्हणजे असेल, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कदाचित असेल. काय अल्सो, अल्सोचा अर्थ काय होते, सुद्धा. म्हणजे तुम्ही कदाचित सुद्धा असेल. काय लर्न, लर्न म्हणजे काय शिकणे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा होते, तुम्ही कदाचित शिकले सुद्धा असाल. आलं लक्षात, तुम्ही कदाचित शिकले सुद्धा असाल. इन म्हणजे काय, च्या मध्ये. अर्लियर म्हणजे आधीच्या. क्लासेस म्हणजे तासिकेत. म्हणजे तुम्ही कदाचित आधीच्या तासिकेमध्ये शिकले सुद्धा असाल. काय म्हणते, शिकले सुद्धा असाल. दॅट म्हणजे की किंवा जे की. अलग लक्षात, दॅट म्हणजे की. प्लांट्स, प्लांट्स म्हणजे काय वनस्पती. कॅन, कॅन म्हणजे शक्यता. कॅन बी ग्रुप, ग्रुप म्हणजे गट तयार करणे. अलग लक्षात. तर प्लांट कॅन बी ग्रुप म्हणजे झाडे आपण गटात करू शकतो. म्हणजे झाडाचे आपण गट करू शकतो. इंटू म्हणजे च्यामध्ये, इंटू म्हणजे च्यामध्ये. कशाच्या मध्ये, हर्ब, श्रब अँड ट्री. अलग लक्षात. तर त्याचं असं म्हणणं आहे, तुम्ही कदाचित आधीच्या तासिकेमध्ये शिकले असाल की झाडाचे आपण गट करू शकतो. हर्ब मध्ये, श्रब मध्ये आणि ट्री मध्ये. कोणाकोणामध्ये करू शकतो, हर्ब मध्ये, श्रब मध्ये आणि ट्री मध्ये. बेस म्हणजे काय, च्या आधारे. कोणाच्या आधारे, ऑन दिअर, दिअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे, त्यांची हाईट आणि टाइप ऑफ स्टेम. आणि काय म्हणणे, टाईपचा अर्थ प्रकार. ऑफ म्हणजे चाचीचे, तर खोडाचा प्रकार आणि त्यांची उंची. लक्ष द्या, खोडाचा प्रकार आणि त्यांची उंची याच्या बेसिस म्हणजे काय, यांच्या आधारे आपण वनस्पतीचे हर्ब, श्रब आणि ट्री, हर्ब, श्रब आणि ट्री या 3 मध्ये वर्गीकरण करू शकतो. हे तुम्ही कदाचित आधीच्या तासिकेमध्ये शिकले असाल. अलग लक्षात, याचा अर्थ असा होतो. अलग लक्षात म्हणजे हे तुम्हाला समजलं नाही थोडक्यात, तर त्याचं काय म्हणणं आहे लक्ष द्या. तर त्याचं म्हणणं आहे, तुम्ही कदाचित आधीच्या तासिकेमध्ये सुद्धा शिकले असाल की झाड हे किंवा वनस्पती ह्या सुद्धा आपण गटामध्ये विभागू शकतो. कोणाकोणामध्ये, हर्ब, श्रब आणि ट्री. अलग लक्षात. बेस म्हणजे काय म्हणलं सांगा, तर आधारे. कोणाच्या आधारे, त्यांची उंची आणि त्यांच्या खोडाचे प्रकार. म्हणजे त्यांची उंची आणि खोडाचे प्रकार. म्हणजे थोडक्यात काय, झाडाले जर लक्ष द्या, प्लांट्स काय म्हणलं आपण, आपण जर विचार केला, प्लांट्सले जर क्लासिफाईड करायचं, कशाला करायचं, प्लांट्सले जर क्लासिफाईड करायचं तर आपण 3 गोष्टीत क्लासिफाय करू शकतो. कोणाकोणामध्ये, हर्ब, श्रब अँड ट्री. पण हे कोणत्या बेसिसवर राहील, म्हणजे कशाच्या आधारे राहील, तर हे राहील 2 गोष्टीच्या आधारे. पहिला गोष्ट काय आहे, दिअर हाईट म्हणजे त्यांची उंची, झाडाची उंची. आणि दुसरं डबल काय राहील, टाइप ऑफ स्टेम. म्हणजे लक्ष द्या, ऑन द बेसिस ऑफ, असा क्वेश्चन विचारू शकते, ऑन द बेसिस ऑफ दिअर हाईट अँड टाइप ऑफ स्टेम प्लांट कॅन बी डिवायडेड इनटू. तर काय येईल आन्सर, म्हणजे लक्ष द्या, वनस्पतीची उंची, काय म्हणणं, वनस्पतीची उंची आणि त्याच्या खोडाचे प्रकार याच्या बेसिसवर झाडाले कशा कशात डिवाइड केल्या जाईल. तर कशात डिवाइड केल्या जाईल, हर्ब, श्रब्स आणि ट्री. म्हणजे झाडाले हर्ब, श्रब्स आणि ट्री या 3 गोष्टींमध्ये आपण काय करू शकतो, विभागू शकतो. कोणाच्या बेसिसवर विभागू शकतो, हाईट अँड टाइप ऑफ स्टेम. गुड. आता पहा, शेवटचं याच्यातलं जे काही लिहिलं आपण फळ्यावर, त्याच्यापैकी लेट अस स्टडी द फीचर्स ऑफ प्लांट्स
इन मोर डिटेल अँड ग्रुप देम ऑन दॅट बेसिस. सांगा बरं याचा काय अर्थ होते. पुन्हा एकदा वाच तुम्ही पहा. लेट अस स्टडी द फीचर्स ऑफ प्लांट्स इन मोर डिटेल अँड ग्रुप देम ऑन दॅट बेसिस. कोण सांगते सांग. चला त्यांच्या गटांच्या आधारावर आपण त्यांचा सखोल अभ्यास करूया. गट कुठे येत रे याच्यात. अँड ग्रुप देम ऑन दॅट बेसिस. थोडस चुकलं तो. कोण सांगते कोण सांगते याचा अर्थ व्यवस्थित. थोडीशी वाक्याची रचना व्यवस्थित कर. बरोबर होतो तो पण थोडं बडबड झाली. हा सांग. चला आपण अभ्यास करूया त्यांच्या वैशिष्ट्ये आणि आणखी सखोल माहितीवर आणि त्यांच्या ग्रुपच्या आधारे. कोण सांगू शकते. थोडं कन्फ्युजन करू राहिला. हा सांग. चला आपण अभ्यास करूया वनस्पतींचे विविध वैशिष्ट्ये आणि त्याच्यावरील आणखी माहिती आणि त्यांना या आधारे गट करूया. बरं आता लक्ष द्या एकदा सगळ्यांना. पा लय आपण टाइम नाही देऊ शकतो तुम्हाला. पा लेट म्हणजे काय रे. चला लेट अस म्हणजे आपण चलू किंवा आपण जाऊ. लेटस स्टडी म्हणजे काय आपण अभ्यास करू. काय करू आपण अभ्यास करू. कशाचा अभ्यास करू. द हे आर्टिकल आहे. फीचर्स म्हणजे काय वैशिष्ट्ये. ऑफ म्हणजे चाचीचे तो कोणाचे वैशिष्ट्ये प्लांट्स. तर म्हणजे काय वनस्पतीचे वैशिष्ट्ये. चला आपण अभ्यास करू वनस्पतीच्या वैशिष्ट्यांचा. कसा इन म्हणजे तसं च्या आत म्हणतो आपण. इन म्हणजे च्या आत बरोबर आहे. इन मोर म्हणजे आणखी. डिटेल म्हणजे काय सखोल. आणखी सखोल म्हणजे काय. चला आपण वनस्पतीच्या वैशिष्ट्यांचा आणखी सखोल अभ्यास करूया. काय होते याचा अर्थ. चला आपण वनस्पतीच्या वैशिष्ट्यांचा आणखी सखोल अभ्यास करूया. आणि ग्रुप म्हणजे गट. देम म्हणजे काय त्यांचा त्यांचे ग्रुप करूया असं होणार आहे. त्यांचे ग्रुप करूया. ऑन दॅट म्हणजे त्या आणि बेसिस म्हणजे आधारे. आणि त्या आधारे त्यांचे गट करूया. अभ्यास करू नये त्यांचे गट करूया. कोणाच्या आधारावर वनस्पतीच्या फीचरच्या आधारावर. म्हणजे या वाक्याचा असा अर्थ होते. लक्ष द्या. चला आपण वनस्पतीच्या वेगवेगळ्या फीचरची आणखी सखोल अभ्यास करूया आणि त्यांच्या आधारे. लक्ष द्या. आणि त्यांच्या आधारे वनस्पतीचे काय करूया ग्रुप करूया. आलं लक्षात. तर वनस्पतीचे ग्रुप करूया. समजलं इथपर्यंत. काय अडचण कोणाले. अशा प्रकारचं आपल्याला काय करायचं आता वनस्पतीचं एक नाही लय मोठे फीचर काय करायचे रे. वेगवेगळे फीचर अभ्यासायचे. आणि वेगवेगळे फीचर ज्यावेळेस आपण अभ्यासू तर ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये एखादे फीचर अभ्यासू तर त्याच्या बेसिसवर वेगवेगळे ग्रुप कसे करायचे झाडाचे हे बिन काय करायचं आपल्याला किती शिकायचं. समजलं. म्हणजे नुसतं शिकायचंच का तर अभ्यास बिन करायचा आणि सोबत त्याचं काय करायचं ग्रुपिंग बिन करायचं. आणि काल प्रश्न होताच ग्रुपिंग काऊन करायचं. कारण आपल्याला अभ्यासात मदत होईल म्हणून आपल्याला काय करायचं त्याची ग्रुपिंग करायची. इथपर्यंत काय अडचण कोणाले नक्की. हा आता लक्ष द्या. याच्यानंतर आपल्याला काय करायचं ऍक्टिव्हिटी 2.4. ऍक्टिव्हिटी आपला पसंतीचा विषय. सगळ्याला करा वाटतं ऍक्टिव्हिटी.
आणि ही तर खास ऍक्टिव्हिटी तुमच्यासाठी. आलं लक्षात? ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? कृती. कितवी कृती आहे या धड्यातली? 2.4. प्रत्येक कृत्या आपण करायला लावून राहिलो. काही काही कृत्या तुम्हाला अवघड जातात, काही काही कृत्या तुम्हाला सोप्या जातात. पहा काय म्हणते, काय कृतीचं नाव? लेटस ग्रुप. म्हणजे काय? चला गट करूया. चला आपण गट करूया. तर चला आपण गट करूया. गट करायसाठी कृतीमध्ये काय काय पॉईंट दिलेत पहा. पहिला काय म्हणते, लेटस गो ऑन अ नेचर वॉक अगेन फॉर सम मोर इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन. सांगा याचा अर्थ कोण सांगते? सांग. काही रोचक निरीक्षणांसाठी आपण परत एका नैसर्गिक चालण्याला जाऊ. पहा आता लक्ष द्या. लेटचा अर्थ चला, अस म्हणजे आपण, चला आपण, गो म्हणजे जाऊ, चला आपण जाऊ, ऑन म्हणजे च्यावर, कशाच्यावर? ऑन अ नेचर वॉक, निसर्गाच्या चालीवर, चला आपण निसर्गाच्या चालीवर जाऊया. अगेन म्हणजे पुन्हा. तर याचा अर्थ कसा होणार आहे? चला आपण पुन्हा निसर्गाच्या चालीवर जाऊया. याचा अर्थ याच्या आधी आपण गेलो होतो असं त्याचं म्हणणं आहे. हालाकी आपण गेलो नाही, पण एक सुरुवातीला पाहिलं होतं या धड्याच्या आपण तर गेलो होतो. फॉर म्हणजे च्या करिता, कशाच्या करिता? सम म्हणजे काही, मोर म्हणजे आणखी, इंटरेस्टिंग म्हणजे रोमांचित करणारे किंवा इंटरेस्टिंगचा अर्थ काय होते? आश्चर्यचकित, रोचक, मनोरंजक असा वेगवेगळा अर्थ होते. ऑब्झर्वेशन म्हणजे काय? निरीक्षण. म्हणजे पहा, सम म्हणजे काही, मोर म्हणजे काही आणखी रोमांचित करणारे, ऑब्झर्वेशन करण्याकरता किंवा निरीक्षण करण्याकरिता. बरोबर आहे? काही आणखी इंटरेस्टिंग निरीक्षणाकरिता पुन्हा आपण निसर्गाच्या वॉकवर किंवा चालीवर जाऊया. आलं का लक्षात? तर त्याचं काय म्हणणं आहे? चला आपण पुन्हा एकदा निसर्गाच्या सहलीवर किंवा निसर्गाच्या वॉकवर जाऊया. कशासाठी? तर आणखी काही इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन साठी. त्यासाठी आणखी काही इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन म्हणजे रोमांचित करणारे निरीक्षण करण्यासाठी. आलं लक्षात इथपर्यंत? आता पहा दुसरं काय म्हणते, लुक क्लोजली ऍट द हाईट ऑफ डिफरंट प्लांट्स. आर दीज प्लांट्स शॉर्टर दॅन यू ऑर टॉलर दॅन यू? आणि इथे क्वेश्चन मार्क विचारले. याचा अर्थ काय? प्रश्न या. सांगा कोण सांगते याचा अर्थ? हा सांग. जवळून बघा की कोणते प्लांट्स मोठे आहेत आणि कोणत्या प्लांट्स मध्ये हाईटची डिफरन्सेस आहेत. आणि हिच्यात 2 वाक्य आहेत. 2 वाक्यापेक्षा आपण हे पहिलं वाक्य पाहू पहिलं ना आधी. आलं लक्षात? तर सांगा याचं छोटस वाक्य सांगा. सांग शौर्य. जवळून बघा की कोणत्या प्लांट्स मध्ये हाईटची विरुद्धता आहे. सांग नकुल. अर्थ सांग. पार्थ. जवळून बघा की कोणत्या घरामध्ये हाईटची विविधता आहे. सांग रे. वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या वनस्पतीची उंची जवळून पहा. आता लक्ष द्या. लुक म्हणजे पहा, क्लोजली म्हणजे जवळून, म्हणजे जवळून पहा. ऍट म्हणजे या ठिकाणी च्याकडे. ऍटचे 2 अर्थ होतात, च्या वेळेस किंवा च्याकडे. तर च्याकडे कोणाकडे? द हाईट. द हाईट म्हणजे काय? उंची. कोणाची? ऑफ म्हणजे चाचीचे. कोणाची? डिफरंट प्लांट म्हणजे वेगवेगळ्या झाडाची उंची. कसं करा? जवळून बघा. आलं लक्षात? क्लोजली. क्लोजली म्हणजे काळजीपूर्वक किंवा जवळून बिन दोन्ही होऊ शकते. तर दोन्ही बिन आपण याचा अर्थ वापरू शकतो. तर काय? वेगवेगळ्या झाडाची उंची काय करा? जवळून बघा किंवा काळजीपूर्वक बघा. काय म्हणतंय? याचं म्हणणं आहे वेगवेगळ्या झाडाची उंची ही जवळून बघा किंवा काळजीपूर्वक बघा. आता त्याच्यानंतर काय म्हणते, म्हणजे एखाद्या झाडाची उंची जवळून किंवा काय करायची? जवळून पाहायची किंवा काळजीपूर्वक पाहायची. समोरचं काय? आर दीज प्लांट शॉर्टर दॅन यू ऑर टॉलर दॅन यू? सांग. काही वनस्पती लहान असतात तर काही वनस्पती मोठ्या असतात. पण इथे यू आलाच नाही बाळा.
ह्या वनस्पती तुमच्यापेक्षा लहान अथवा मोठ्या आहेत का? या वनस्पती तुमच्यापेक्षा लहान आहेत का मोठ्या आहेत? हा, आता लक्ष द्या, प्रश्न विचारले आणि आधी आर न बी सुरू झालं. आर हे हेल्पिंग वर्ब आहे आपलं. कोणतं वर्ब आहे? हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब न जर क्वेश्चन चालू होत असेल तर याचं उत्तर हो किंवा आपण काय देऊ शकतो? नाही. याले म्हणून येस नो क्वेश्चन्स घेऊन म्हणतो. काय म्हणायचं? येस नो क्वेश्चन्स. पहा, आर म्हणजे आहे बीज. बीजचा अर्थ काय होते? या, ही, हे. तर याच्यापैकी पकडायचा प्लांट्स म्हणजे काय? झाडे. तर हे झाडे, अलग लक्षात, हे झाडे. शॉर्टर म्हणजे आखूड. दॅन म्हणजे च्या पेक्षा, यू. हे झाडे तुमच्यापेक्षा आखूड ऑर अथवा टॉलर. टॉलर म्हणजे उंच. दॅन म्हणजे च्यापेक्षा, यू. तर हे झाडे, लक्ष द्या, हे झाडे तुमच्यापेक्षा उंच आहेत किंवा ठेंगणे आहेत का? म्हणजे याचं काय म्हणणं काय आहे? हे झाडे तुमच्यापेक्षा ठेंगणे किंवा उंच आहेत का? तर काय होईल? काही काही झाडं तुमच्यापेक्षा ठेंगणे राहतील, काही काही झाडं तुमच्यापेक्षा उंच राहतील. म्हणजे दोन्ही राहील. काही झाडं ठेंगणे असतील, काही झाडं उंच असतील. समजलं का? मग आता त्याचं काय करायचं? इथपर्यंत आलं लक्षात तुमच्या अर्थ? आता समोरचं काय म्हणणं आहे पहा. समोरच्या ह्याच्यात पहा, म्हणजे पहिल्यानं काय पाहिलं? काही काही शॉर्ट असतील. लक्ष द्या, काही काही तुमच्यापेक्षा शॉर्ट असतील, काही काही तुमच्यापेक्षा टॉल असतील. समजलं? असं आपण पाहिलं. आता दुसरं ऑब्झर्वेशन काय म्हणते ते, म्हणजे पहिलं ऑब्झर्वेशन झालं तर दुसऱ्या याच्यात पहा, इज द स्टेम ब्राऊन ऑर ग्रीन, आणि क्वेश्चन मार्क विचारला पुन्हा. आणि इज बिन काय आपला हेल्पिंग वर्ड. सांगा बरं याचा काय अर्थ होईल? हा, त्यांची खोडे ब्राऊन आणि हिरव्या कलरची आहे ना? हा, त्यांची खोडे तपकिरी आणि हिरव्या रंगाची आहेत. आणि नाही येणार, नाही ते ऑर आहे. आलं लक्षात? हा, त्यांची खोडे तपकिरी किंवा हिरव्या रंगाची आहेत का? हा, त्यांची, लक्ष द्या, तर काय म्हणू शकतो? म्हणजे इज, इज म्हणजे आहे, बरोबर आहे. द स्टेम म्हणजे काय? खोड. लक्ष द्या, खोड आहे. कसं? ब्राऊन. ब्राऊन म्हणजे काय? तपकिरी. किंवा ग्रीन म्हणजे खोडे, म्हणजे त्यांची, त्यांची म्हणल्यापेक्षा पहा, आता त्यांची पण म्हणू शकतो आपण, पण इज म्हणजे आहे. अलग लक्षात, खोडे तपकिरी किंवा ग्रीन आहेत का, असा याचा अर्थ होईल. त्यांची होणार आहे का इथे? नाही. तर सरळ सरळ काय होईल अर्थ याचा? याचा अर्थ असा होईल, लक्ष द्या, खोडे तपकिरी किंवा ग्रीन आहेत का? समजलं का? काय होईल? खोडे ग्रीन किंवा तपकिरी आहेत का? समजलं का? मग आता लक्ष द्या, खोड जे काही आपण गेलो नाही निसर्गाच्या वॉकवर, आपण वाटलं तर उद्या जाऊ, शिवालयात जाऊ, इथले चालते. आणि कशासाठी? फक्त ऑब्झर्वेशन साठी जाऊ आपल्या. हा, सगळेचे सगळे लेकरं जाऊ. क्लिअर झालं? मग त्यांची खोडं पाहायची आपल्याला, तपकिरी आहेत का हिरवी आहेत. अलग लक्षात, हे ऑब्झर्वेशन करायसाठी आपल्याला जायचं. त्यासोबत सोबत हे झाडं आपल्यापेक्षा उंच आहेत का आपल्यापेक्षा लहान आहेत याच्यासाठी जायचं. समजून राहिलं? तर आपण जाऊ, काही दूर जायचं का आपल्याला? क्लिअर झालं इथपर्यंत? त्याच्यानंतर काय म्हणते पहा, पहा, कोण वाचते? हे वाचते. हा, हा, वाची. Touch and feel the skins and try to bend them gently. हा, याचा अर्थ आता कोण सांगते? स्वरा. टच, टच. किती टी असलंय ना पूर्णच्या पूर्ण. हा, कोण सांगते याचा अर्थ? हा, त्यांना हळूवारपणे स्पर्श करून जा. एवढंच आहे का? हा, सांगा कोण सांगते? इकडे पाय, हे थोडस काय झालं, तुम्ही बोलत असताना गडबड झाली, असं पाहिजे होते. आता शिकलो. टच अँड फील द स्टेम्स अँड ट्राय टू बेंड देम जेंटली. सांगा काय अर्थ होईल? त्यांच्या खोडाला हळुवारपणे स्पर्श करा आणि ते जेंटली वापरून बघा. जेंटली म्हणजे काय?
हळूवारपणे. हळूवारपणे. पूर्ण याचा वाक्याचा अर्थ सांग. त्यांच्या खोडाला हळूवारपणे हात लावून पहा आणि त्यांच्या खोडाला हळूवारपणे वापरून बघा. टच. आता लक्ष द्या, शब्दशः पाहू. टच म्हणजे काय रे? स्पर्श करा. अँड म्हणजे आणि. फील म्हणजे? फील सांगा. फील म्हणजे जाणवणे. म्हणजे जाणून घ्या. आलं का लक्षात? त्याचं काय म्हणणे? स्पर्श करा आणि जाणून घ्या. तो कोणाला स्पर्श करायचा? द स्टेम्स म्हणजे खोडांना स्पर्श करा आणि जाणून घ्या. आलं का लक्षात? आणि ट्राय म्हणजे प्रयत्न करा. ट्राय टू बेंड. बेंड म्हणजे वाकवणे. तर वाकवण्याचा प्रयत्न करा. देम म्हणजे त्यांना. तर त्यांना वाकवण्याचा प्रयत्न करा. जेंटली म्हणजे कसे? हळुवारपणे त्यांना वाकवण्याचा प्रयत्न करा. असं नाही वाकवायचं तर डायरेक्ट मोल्डच पाहिजे. एवढं ताकद लावायची का नाही? ते लय मोठं व्यक्तीमध्ये ताकद आहे आपल्याला, लय असे वाकवायचे का नाही? तर याचा अर्थ काय होईल? पहिल्या ओळीचा अर्थ काय होत होता? लक्ष द्या. खोडे तपकिरी किंवा हिरवी आहेत का? असं आधी पाहायचं. तपकिरी आहेत का हिरवी आहेत? हिरवी असली तर पाहायचं, तपकिरी असली तर वेगळं पाहायचं. डबल काय करायचं? त्याला स्पर्श करायचा आणि थोडस जाणून घ्यायचं किंवा खोड कसं आहे, जाड आहे का लहान आहे. आलं का लक्षात? आणि काय करायचं? हळुवारपणे त्याला काय पाहायचं? वाकवून पाहायचं. काय करून पाहायचं? बेंड करून पाहायचं. का नाही धरलं की धनुष्यबाणासारखं मोडायचंच त्याला. असं करायचं का? किंवा काडीसारखं मोडायचं का? तर हळुवारपणे वाकवून पाहायचं. काऊन पाहायचं बरं हळुवारपणे वाकवून? कारण ते खोड लवचिक आहे का लय मोठं कठीण आहे हे आपल्याला पाहायचं. आणि याच्यात लक्ष द्या. टच करून काऊन पाहायचं की ते लय जाड आहे का कमी जाड आहे असं आपल्याला पाहायचं. इथपर्यंत आलं लक्षात? आता समोरचं पहा. समोर काय म्हणते? कॅन यू बेंड द स्टेम इझिली ऑर इट इज अ स्टिप? सांगा बरं. सांगा काय होईल याचा अर्थ? सांग. तुम्ही खोडाला सोप्यापणे वापरू शकले का? किंवा ते ताट आहे का? आता लक्ष द्या. कॅन म्हणजे काय? शक्यता. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. तुम्ही करू शकता असा याचा अर्थ होईल. बेंड म्हणजे वाकवणे. तुम्ही वाकवू शकता का? तर काय? द स्टेम म्हणजे तुम्ही खोड वाकवू शकता का? पण कसं? इझिली. म्हणजे इझिलीचा अर्थ काय होते? सहजपणे. सहजपणे तुम्ही खोड वाकवू शकता का? किंवा इज इट स्टिप? स्टिप म्हणजे काय? चिवट. स्टिपचा अर्थ काय होते? ताट. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही खोड सहजपणे वाकवू शकता का की ते ताट आहे? काय म्हणजे तुम्ही खोड सहजपणे वाकवू शकता का की ते ताट आहे असा अर्थ होतो. समजलं का? किंवा चिवट आहे असा मी म्हणू शकतो. अलग लक्षात? म्हणजे तुम्ही खोड सहजपणे वाकवू शकता का की ते ताट आहे. तर मग कसं आहे पाहायचं? सहजपणे वाकल्या जाईल का? किंवा एखादं खोड वाकणार नाही लवकर आपल्याकडून. तर कसं आहे ते? सहजपणे वाकवलं जाईल का वाकवलं जाणार नाही हे आपल्याला काय करायचं? पाहायचं. समजू राहिलं? आता समोर पहा काय म्हणते ते? टेक केअर दॅट द स्टेम डू नॉट ब्रेक. याचा अर्थ कोण सांगते? तुम्ही काळजी घ्या की ते खोड तुटले नाही पाहिजे. तर लक्ष द्या. टेक केअर म्हणजे काळजी घेणे. बरोबर आहे. दॅट म्हणजे तुम्ही काळजी घ्या की. तुम्ही काळजी घ्या. दॅट म्हणजे की. तुम्ही काळजी घ्या की द स्टेम. स्टेम म्हणजे खोड. डू नॉट म्हणजे नाही. ब्रेक म्हणजे तुटणे. म्हणजे काय? काळजी घ्या की खोड तुटणार नाही. काय होणार नाही? काळजी घ्या की खोड तुटणार नाही. म्हणजे असं वाकवायचं की तुटलंच पाहिजे असं कधी? अशी काळजी घ्या की खोड तुटणार नाही. इथपर्यंत आलं लक्षात? आता समोर पहा काय म्हणते? ऑल्सो ऑब्झर्व फ्रॉम व्हेअर द ब्रांचेस ऑफ प्लांट्स अराइज. इथपर्यंत सांगा बरं काय अर्थ होते? कोण सांगणार आहे? कोण सांगणार आहे अर्थ? एकदा जाय त्याला मग 5 मिनिटात येतातच. वाजू नको लवकर. सांगा. अरे अर्थ सांगा.
काय आहे? ऑल्सो ऑब्झर्व फ्रॉम व्हेअर द ब्रांचेस ऑफ प्लांट्स अराइज. कोण सांगते? हा. तसेच निरीक्षण करा की झाडांच्या शाखा उगवतात की नाही. काय? अराइज म्हणजे उगवणे. आता काय सांगितलं अर्थ तो? तसेच निरीक्षण करा की झाडांच्या शाखा उगवतात की नाही. हा, आता लक्ष द्या सगळे ना इकडे. हा पा, अल्सो म्हणजे काय होते? अल्सो तसेच, ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा, तसेच निरीक्षण करा. फ्रॉम, फ्रॉम म्हणजे च्यापासून. व्हेअर, व्हेअर म्हणजे कोठून. अलग लक्षात. तर तसेच निरीक्षण करा, तसेच निरीक्षण करा की कोठून, कोठून. द ब्रांचेस, ब्रांचेस म्हणजे काय? फांद्या. अलग लक्षात. तर फांद्या, फांद्या किंवा शाखा. ऑफ, ऑफ म्हणजे काय? चाचीचे. ऑफचा अर्थ काय होते? चाचीचे. अलग लक्षात. ऑफचा काय काय अर्थ सांगितला आपण आता? चाचीचे. हा, तो ऑफचा अर्थ काय होते? चाचीचे. ते पाहिलं आपण. तर काय म्हणणं आहे त्याचं? म्हणणं आहे ऑल्सो, ऑल्सो म्हणजे तसेच, ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा, तसेच ऑब्झर्व म्हणजे तसेच निरीक्षण करा. फ्रॉम म्हणजे च्यापासून. अलग लक्षात. तसेच निरीक्षण करा च्यापासून. तर आता पहा, व्हेअर म्हणजे कुठून, म्हणजे कुठून पासून. अलग लक्षात काय होणार आहे? कुठून पासून. द ब्रांचेस, ब्रांचेस म्हणजे काय? फांद्या किंवा शाखा. ऑफ म्हणजे काय? चाचीचे. कोणाच्या? द प्लांट्स. अराइज म्हणजे उगवणे. तर पहा, झाडाच्या फांद्या कोठून उगवतात याचे सुद्धा निरीक्षण करा. काय होणार आहे? झाडाच्या फांद्या कोठून उगवतात याचे सुद्धा निरीक्षण करा. म्हणजे त्या एखाद्या झाडाले फांद्या कुठून उगवल्या हे बिन काय करायचं? आपल्याला निरीक्षण करायचं. आलं लक्षात? हा, समोर पहा, व्हेअर दे अराइज क्लोज टू ग्राउंड ऑर हायर अप ऑन द स्टेम. याचा अर्थ सांगा काय होणार आहे? वेदरचा अर्थ काय होते? वेदर की नाही. की नाही. बरोबर आहे. की आहे की नाही, की आहे की नाही. असं दोन्ही होते. वेदर म्हणजे आहे की नाही असं म्हणू आपण. वेदर. दे म्हणजे काय? ते. आपण आता ते म्हणजे कोणाच्या बद्दल वाक्य केले? वरच्या. दे म्हणजे ते, त्या, ती. तर काय होईल? तर त्या, त्या आहे का नाही. अराइज म्हणजे उगवणे. अलग लक्षात. म्हणजे त्या उगवल्या का नाही, त्या उगवल्या का नाही. क्लोज टू ग्राउंड म्हणजे काय? जमिनीच्या जवळून. किंवा हायर अप म्हणजे उंचीवरून. हायर अप ऑन द स्टीम म्हणजे लक्ष द्या, त्या जमिनीच्या जवळून किंवा झाडाच्या खूप उंचीहून उगवल्या का. समजलं का? म्हणजे फांद्या कुठून उगवल्या असं पाहायचं की फांद्या खूप जमिनीच्या जवळून उगवल्या गेले का खूप उंच वरून उगवल्या. काय काय ऑब्झर्वेशन करायचं की एखाद्या झाडाच्या फांद्या खूप जमिनीपासून उगवल्या का खूप उंच वरून उगवल्या. अलग लक्षात. इथपर्यंत. आता ध्यान द्या, आपण जर निसर्गाच्या वाकवर उद्या जाणार समजा तर काय काय पाहायचं? तर सगळ्यात पहिली गोष्ट काय पाहणार आहे आपण? काही इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन पाहणार आहे. कसे कसे इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन पाहायचे? तर पहिली गोष्ट पाहायचं की त्या झाडाची हाईट आपल्यापेक्षा उंच आहे का आपल्यापेक्षा ठेंगणी आहे, ही आपल्याला पहिली गोष्ट पाहायची. समज आलं लक्षात? दुसरी गोष्ट, त्याचे त्या झाडाचे खोड हे ग्रीन कलरचे आहे का ब्राऊन कलरचे, ही बिन आपल्याला गोष्ट पाहायची. अलग लक्षात? त्याच्यानंतर तिसरी गोष्ट कोणती पाहायची? त्याला बेंड करून पाहायचं, ते सहजपणे बेंड होते का होत नाही हे पाहायचं. चौथी गोष्ट कोणती पाहायची आपल्याला सांगा? आत्ता पाहिलं आपण. तर आपल्याला असं पाहायचं की काय पाहायचं की त्या झाडाच्या फांद्या ह्या बुडापासून उगवायला लागल्या का झाडाच्या खूप वरतीपासून उगवायला लागल्या. तर किती ऑब्झर्वेशन करायचे आपल्याला? 4. त्याच्यासाठी उद्या ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस लेटर गिटर पिन घेऊन घ्यायचं. झाडाचं नाव, झाडात हे 4 कॅरेक्टर कसे आहेत सगळ्यांना ऑब्झर्व करायचे. अलग लक्षात? तर नेचर वॉकले जाऊन आपला काय होईल? फायदा. नाही तर होणार आहे का? नाही. नाही तर नुसतं बसले हिंडत इकडे तिकडे दांगडो करत असं करायचं का? नाही. आता नंतर पहा काय म्हणते ते, फिल इन युअर ऑब्झर्वेशन इन द टेबल 2.3. काय म्हणते? कोण सांगते याचा अर्थ?
तुमच्या झाडाचे निरीक्षण टेबल 2.3 मध्ये भरा. हा, तुम्ही केलेले निरीक्षण किंवा म्हणजे तुम्ही केलेले निरीक्षण हे काय करायचं रे, कधी कुठे भरायचं, तर टेबल 2.3 मध्ये भरा. आता लक्ष द्या, टेबल 2.3 जो काही आहे, एकदा मी दाखवतो तुम्हाला कशा कशा प्रकारचा टेबल 2.3 आहे. तर आपल्याला हे गेल्याच्या नंतर भरायचा, आजच भरायचा का तो नाही. आपण खरोखर हे करून पाहू, तिथे जाऊन पाहू किंवा कशा प्रकारचं आहे, काय काय आहे, तर त्याच्यानंतर आपण तो टेबल भरू. जसं की हा असा टेबल आहे पहा, 2.3 ग्रुपिंग ऑफ प्लांट्स बेस्ड ऑन द हाईट अँड नेचर ऑफ द स्टेम. अशा प्रकारचा काय रे, पूर्णच्या पूर्ण तक्ता आहे. दिसू राहिला सगळ्याले. तर अशा प्रकारचा हा तक्ता काय करायचा, उद्या आपल्याला निरीक्षण करायचं, या झाडाचे नाव वेगवेगळे आणि मग नंतर तो भरायचा. समजलं याचा अर्थ काय आहे, तर क्लिअर झाला. तर अर्थ काय होते, फिल युअर ऑब्झर्वेशन इन टेबल 2.3 म्हणजे तुमचे निरीक्षण टेबल 2.3 मध्ये भरा. काय करायचं, टेबल 2.3 मध्ये भरायचे. नंतर काय म्हणते, अ फ्यू एक्झाम्पल आर ऑलरेडी गिवन. सांगा याचा काय अर्थ होते, अ फ्यू एक्झाम्पल ऑलरेडी गिवन. सांग रे. काही म्हणजे एक्झाम्पल त्याच्यात अरे आरामशीर आरामशीर, असं गोंधळ नको. हा, सांग तू. काही एक्झाम्पल तू सांग. काही उदाहरणे आधीच दिलेली आहेत. अ फ्यूचा अर्थ काय होते, काही. एक्झाम्पलचा अर्थ उदाहरणे, काही उदाहरणे. आर म्हणजे आहे, ऑलरेडी म्हणजे आधीच, गिवन म्हणजे दिलेले, म्हणजे काही उदाहरणे आधीच दिलेले आहेत. कुठे दिलेले, टेबल 2.3 मध्ये. कुठे, टेबल 2.3 मध्ये. दाखवलं पण होतं, एकदा पुन्हा दाखवतो, लक्ष द्या. तर याच्यात विचार केला आपण, तर याच्यात पहा, टेबल मध्ये इथे मँगो दिले, रोज दिले, टोमॅटो दिले. आता पहा, हिच्यातच जर ऑब्झर्वेशन करायचं काय काय, सांगा बरं, टोमॅटोचं स्टेम कसं राहते कलरले, ब्राऊन राहते का ग्रीन राहते, ग्रीन. बरं, ते सहज वाकू शकते का वाकू शकत नाही, सहज वाकू शकते. तेच पहा, रोज म्हणजे गुलाब, याचं सांगा बरं स्टेम कसं राहते, ग्रीन. हे सहज वाकू शकते का, नाही वाकू शकत. सहज वाकू शकते का, नाही. मँगोचं स्टेम कोणतं राहते, जर मँगो लहान असला तर ग्रीन, पण मोठा मँगो असला तर ब्राऊन. सहज वागते का, याची जाडी कशी आहे, आकार इतकंच आहे का, थिक. काय म्हणू शकतो, थिक. आणि काय म्हणू शकतो, हार्ड बिन म्हणू शकतो. आलं का लक्षात. तर अशा प्रकारचा आपल्याला हा तक्ता, उद्या हा तक्ता वाटलंच तर एकदा पहा निसतो, बरोबर आहे. आणि हे जेवढं शिकवलं तेवढं व्यवस्थित वाचा. याच्यावर एक प्रश्न येऊ शकते, कोणता, तर म्हणजे ऑन, लक्ष द्या, ऑन द बेसिस ऑफ, कोणाकोणाच्या बेसिसवर, ऑन द बेसिस ऑफ हाईट ऑफ स्टेम, काय, हाईट ऑफ स्टेम अँड टाइप ऑफ स्टेम प्लांट कॅन बी डिवायडेड इन टू. आणि मग 3 रिकाम्या जागा कशा कशात, हर्ब, श्रब्स आणि ट्री. म्हणजे काय, झाड आपण त्याच्या खोड कसं आहे, खोडाची उंची किती आहे आणि खोडाचा कोणता प्रकार आहे, याच्या बेसिसवर झाडाला 3 याच्यात डिवाइड करतो. कोणकोणत्या, हर्ब, श्रब्स आणि ट्रीज. आलं का लक्षात. आणि ही ऍक्टिव्हिटी आपल्याला काळजीपूर्वक उद्या पूर्णच्या पूर्ण करायची. आलं लक्षात सगळ्याच्या. तर आपण नेचर वॉकले जाणार होतो पहिल्यांदा, पण गेलो नाही. पण तुम्ही डेली ऑब्झर्वेशन करता, त्याच्या बेसिसवर आपण हा धडा समोर घेतला. पण उद्या आपण खरोखर काय करू, नेचर वॉकवर जाऊ. आलं का लक्षात, इथपर्यंत क्लिअर. तर इथे आपलं हे आज आपण थांबू. तर आणि घाई गडबड